शेतकरी मित्रांनो नमस्कार. अक्षय कृषी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आपण आलेलो आहोत लाल मकाच्या प्लॉटमध्ये. तुम्ही बघू शकता हा माझ्या मागे प्लॉट आहे. हा पूर्ण लाल मक्याचा प्लॉट आहे. बरेच शेतकरी मित्रांनी अजून लाल मका बघितली नसेल तर तुम्ही बघू शकता हा लाल मक्याचा लाईव्ह प्लॉट आहे. हे लाल मकाचं झाड आहे. ही पूर्ण लाल मका आहे. ही मका काढण्यासाठी अजून साधारण 8 ते 15 दिवस बाकी आहेत. तुम्ही बघू शकता या मकाचा चारा तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवागार आहे. तुम्ही बघू शकता मी साधारण माझी उंची साधारण 5.5 फुटाच्या आसपास आहे. तर माझ्यावरती तुम्ही बघू शकता चारा किती आहे. म्हणजे साधारण याची हाईट जी आहे तर साधारण 8 ते 8.5 फुटाची याची पूर्ण हाईट झालेली आहे चाऱ्याची. तर पूर्ण एकदम हिरवागार आहे. याची पानाची रुंदी तुम्ही बघू शकता. तर पान एकदम पूर्ण रुंद आहे याचं. तुम्ही बघू शकता हे बघा एकदम पूर्ण रुंद पान आहे. तर या मक्याचं वैशिष्ट्य असं आहे ही पूर्ण औषधी मक्का आहे. ही मक्का पूर्ण आजारावर चालते. या मकाचा मुरघास तुम्ही जनावरांना घालू शकता. ही मका हिरवी पण घालू शकता तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर मकाचा वाळलेला चारा पण तुम्ही व्यवस्थित कुट्टी करून घालू शकता. तर याच्यामध्ये हाय लेवल प्रोटीन असल्यामुळं आपल्या मक्याच्या तुलनेपेक्षा म्हणजे आपली जी रेग्युलर मका करतो त्या मक्यापेक्षा याच्यामध्ये 20 ते 25% प्रोटीन जास्त आहे. त्याच्यामुळे जे आपल्या गायी असतात दूध देणाऱ्या गायी असतात म्हशी असतात तर त्यांचं दूध देण्याचं प्रमाण पण वाढतं. त्याची फॅट पण वाढते आणि डिग्री पण वाढते. याचं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे अक्षय कृषी फार्मचं. तर तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपण याची लागवड जी केली होती ती 2 फुटाची सरी होती आणि साधारण 5 ते 6 इंचाला एक बियाणं लावलं होतं. अशा पद्धतीने याची आपण लागवड केली होती. 1 एकरामध्ये साधारण आपलं 8.5 ते 9 किलो बियाणं बसलं होतं. तर मित्रांनो तुम्हाला जर मुरघासासाठी जर मका लावायची असेल तर तुम्ही साधारण एकरी 10 किलो बियाणं लावलं पाहिजे असं मी सांगेन. कारण तुमची झाडांची संख्या जर वाढली तर पूर्ण पानांची संख्या वाढते आणि मुरघास चांगल्या प्रकारे होतो आणि ॲव्हरेज पण चांगलं भेटतं. तर या मक्याचं बऱ्याच 4 ते 5 वर्षापासून आपण बियाणं उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत होतो. बियाणं खूप कमी प्रमाणात होतं आपल्याकडे पण एक साधारण 4 ते 5 वर्षाचा काळ गेला आणि यावर्षी आपण जास्तीत जास्त बियाणं उपलब्ध केलं. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला या मक्याचं बियाणं पोचवायचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप उपयोगी पडणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. याचं बियाणं आपण प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत थोडं का होईना याचं बियाणं आपण देणार आहोत. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पण याचं बियाणं आपण पोचवणार आहोत. उद्देश एवढाच आहे का याचं बियाणं प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचावं. दूध धंद्यामध्ये क्रांती व्हावी आणि प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हावा. कारण आता दुधाला बाजार नाही. आपलं जे ढेप असतं खाद्याचं जे रेट आहे तो खूप जास्त झालेला आहे. 1700-1800 रुपये 50 किलोचा रेट झालेला आहे. तो घालून दुधाला साधारण 25, 30, 35 रुपयापर्यंत आपल्याला बाजार पडत आहे. त्याच्यामध्ये आपला खर्च आणि ताळमेळ कुठंच बसत नाही. तर त्याच्यासाठी एक आम्ही उपाय शोधला. ही मका जी आहे ती पहिली मागच्या वर्षी आम्ही आमच्या गुरांना घालून बघितली. तर त्याच्यामध्ये दुधामध्ये पण खूप चांगला फरक पडला. त्याच्यानंतर फॅटमध्ये चांगला फरक पडला. डिग्रीमध्ये चांगला फरक पडला. गायची त्वचा पण चांगली झाली. त्याच्यानंतर असा विचार केला का ही मका आपण प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची. त्या दृष्टिकोनातून आम्ही हा मकाचा प्लॉट लावला आणि याचं बियाणं एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता. ही मका माझ्या हातात आहे. तुम्ही बघा त्याचं पूर्ण बुडापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत व्यवस्थित दाणे भरलेले आहेत. दाणे पण एकदम जाडजाड आहेत. क्वालिटी आहे. पूर्ण डाळिंबासारखा पूर्ण लाल कलर आहेत. अशा रीतीने याचा प्लॉट आम्ही तयार केला. याचं बियाणं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं पण असू द्या, महाराष्ट्रात असू द्या, पूर्ण देशभरात असू द्या, याचं बियाणं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करू. आमचं बियाणं जे पोचवतो आम्ही ते पोस्टाच्या माध्यमातून देतो. त्याच्यानंतर बर्थ डेपोच्या माध्यमातून देतो. तुम्ही आम्हाला फोन करा, व्हॉट्सअप करा. तुम्हाला याचं बियाणं 500 ग्रॅमपासून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं बियाणं आम्ही पोचवायचं काम करू. तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.